8 किलो सांगितले पण ती जास्त असेल ना. आणि हा सर्व तो देवनारवरनं आणतो. काळीच घ्यायचं असं 10 तुकडा घ्यायला. अर्नाळ्यावरनं आणलेले ताजे ताजे मासे आहे ते अंबरेसाठी स्पेशल. बघा दादा सांगतो सांभाळायला लागतो पाकडचा काटा. मावशी असते बरोबर नावं सांगते. सगळीकडे दिसत नाहीत पण विरारच्या मार्केटमध्ये रविवारी तर उभं राहायला जागा नसेल इथे. थोड्याफार हलतायत थोड्याफार. केवढी मोठी पाकड आहे बघा. मोठी सुरमई आहे. काल मार्गशीर्ष संपला आणि आज गर्दी बघा. मोठे मासे सगळे वेगवेगळे. चाय नाही मिळणार तुम्हाला. कुप्पे कड झालेत. थोडीची साईज वाढली आहे. एक बोंबील कमी झाला इकडे. मावशी सोलते गर्दी. सोललेला घ्या किंवा अख्खी. हा जिवंत आहे बरं का. बघा एकदम ताजा. आज तुम्ही बघणार आहे ते ताज्या मासे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे विरारला आणि आज वार आहे शनिवार 20 डिसेंबर 2025 आणि शनिवारच्या दिवशी आपण आलो होतो विरारचं फिश मार्केट एक्सप्लोर करायला. कारण आपण आलो होतो सुक्या मच्छीचं मार्केट एक्सप्लोर करायला जे विरार ईस्टला असतं. त्याचा व्हिडिओ तुम्ही शेवटचा बघितलाच असेल म्हणजे कालच. आणि आज तुम्ही बघणार आहे ते ताज्या मासळीचा बाजार म्हणजे विरारचं फिश मार्केट. बाजूला आवाज खूप आहे कारण हे विरार स्टेशनच्या बाजूलाच आहे. ही आहे ती आपली प्रभाग समिती सी विरारची आणि त्याच्याच बाजूला आहे ते हे मासळी मार्केट मच्छी मार्केट. हे मासळी मार्केट सर्व आतमध्ये मच्छी मार्केट आहे आणि बाहेरच्या साईडलाच बघा हे तुम्हाला माकलं दिसतं. कशी माकलं हे काय कवटं माकूल आहे आणि कसा वाटा 100 रुपयाला बघा. एवढी माकलं आहे संपल्या म्हणते. आणि शिंपल्या कशा आहेत बघा. शिंपल्यांचा वाटा पण 100 रुपयाचा आहे. आणि इकडे बोईट आहे. कसा आहे बोईट मासा आहे बघा एकदम ताजा आणि 400 रुपयाला सांगते मावशी. पण रेट होईल मावशी सांगते. ह्या चिवण्या ज्या पावसाळ्यात जास्त असतात ते खाडीचे मासे आहेत. आणि हा वाटा आहे तो 50 बघा. हा वाटा आहे 50 रुपयाचा. फक्त 50 रुपयाला हे चिवणे मासे छोटे छोटे तुम्हाला मिळतील. हा 100चा आहे बघा. हा 100 रुपयाचा हा 50 रुपयाचा आहे. साईजमध्ये थोडासा फरक आहे बघा. सुरुवातीला जी मावशी बसलेली इकडे मच्छी मार्केटच्या आणि खाडीचे मासे घेऊन बसलेले मस्तपैकी असे. आणि चिंबोऱ्या कशा आहेत ह्या मोठ्यावाल्या बघा. हे 800 रुपयाला 5 दिसत आहेत आणि ह्या आहेत त्या ह्या 600 रुपयाला जवळजवळ 8 आहेत बघा. 8 चिंबोरे आहेत 600 रुपयाला. बोट आहेत छोटी साईजची आहे पण ती 250 रुपयाला 5 बोट आहे. ते तुम्हाला दिसते ही टोळ ह्या कलरची. कशी टोळ 100ला दोन्ही ना बघा. 100 रुपयाला दोन्ही टोळ आहेत. ही टोळ आहे ना एकदम ताट झालेली आहे कडक आणि बर्फातली नाही आहे ती एकदम अशीच होते ती म्हणतात. इकडे चिंबोऱ्या आहेत काहींकडे. कशी चिंबोऱ्या हे बघा. 300ला 6 आहेत. 500 रुपयाला ह्या 8 आहेत. म्हणजे जसं घ्याल तसं साईजवरती आहे. जसं तुम्हाला जमेल तसं. छोट्या पाहिजे मोठ्या पाहिजे सर्व प्रकारच्या चिंबोऱ्या मिळतील यांच्याकडे बघा. हे जे मार्केट आहे ना हे 4 दिवस पूर्ण भरलेलं असतं. बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार. बाकी सोमवार आणि गुरुवार तर चुकून पण येऊ नका. मंगळवारी थोडेफार असतात. हा बघा इथे कोदीर मासा आहे आणि हा जिवंत आहे बरं का. हा बघा आपण हा ट्रॉम्बेला बघितला होता आणि बघा इकडे आता दिसतं आपल्याला विरार फिश मार्केटला. आणि हा जिवंत असतो हा कोदीर मासा एकदम जिवंत. आणि शिंपले कसे आहेत ते 100 रुपयाला वाटा आहे शिंपल्यांचा. हे प्रॉपर शिंपलेच आहेत ना लाल्या नाही आहेत ना बघा. हे शिंपलेच आहेत प्रॉपर 100 रुपयाला वाटा आहे. आणि कोदीर मासा जिवंत मासा पाहिजे असेल तर बघा विरारला आहे मस्त असा कोदीर जिवंत मिळेल तुम्हाला. आतमध्ये असं हे मार्केट आहे पूर्ण भरपूर मोठं आहे. काटेरी मासा कसा वाटा आहे 100 रुपयाला हे 5 आहेत आणि 100 रुपयाला हे 3 बघा. हे 3 100 रुपयाला आणि हे 100 रुपयाला 5 काटेरी. छोटे मोठे फरक आहे. आणि बोट आहेत 200 रुपयाला 5 बोटांचा वाटा आहेत 200 रुपयाला 5. इथे 6 दिसत असतील. हे पण 200 रुपयाचेच आहेत. एखादा लावून पण मिळेल तुम्हाला असं काय नाही फिक्स नाही. आणि बघा इकडे कोळंबी आहे फार्मची कोळंबी आहे. आणि हे कसा वाटा बघा 100 रुपये वाटा आहे. कुठला पण वाटा घ्या 1-2 एक्स्ट्रा लावून मिळेल वाट्यामध्ये. आणि इकडे सोललेली कोळंबी हा वाटा कसा बघा. हा पण 100 रुपये. सोललेला घ्या किंवा अख्खी घ्या म्हणजे ही मोठी आहे. हा छोट्या कोळंबीचा वाटा आहे हा सोललेला. हा 100 रुपये. बोईट मासे तर आपण बघतोय सुरुवातीपासून. हा कसा बोईट बघा 400 रुपये सांगतात बोईट. आणि हा करकरा मासा आहे. हा कसा वाटा कसा वाटा 300 रुपयाला 3 करकरे. आणि हे 300 रुपयाला 2 करकरे. साईज पण मॅटर करते. हे मोठे आहेत हे छोटे आहेत साईजवरती आहे रेट. बांगड्यांचा वाटा आहे इकडे. साईज बघा केवढी आहे बांगड्यांची. कसा वाटा बघा 200 रुपयाला हे 6 बांगडे. आणि छोटा घेतला तर हा 100 रुपयाचा बांगड्यांचा वाटा आहे. 6 बांगडे आहेत प्रत्येक वाट्यामध्ये. छोटे 100 रुपये मोठे घेतले तर 200 रुपयाला. त्या मावशीकडे इकडे मुशी आहेत. कशी मुशी हां 1 की 2 जोडी
बघा जोडी 250 रुपयाला मिळेल तुम्हाला मुशीची. आणि कर्दी बघा 100 रुपये कर्दीचा वाटा आहे. बघा इकडे मावशी सोलते कर्दी आणि इकडे 100 रुपये वाटा पण लावला आहे कर्दीचा. आणि हा लेपा मासा कसा आहे बघा, लेपाचा पण 100 रुपयाचा वाटा आहे. बघा 6-7 लेपे आहेत, एखादा लावून पण मिळेल पण 100 रुपयाला आहे. आणि इकडे जिताड आहे. कसा जिताडा एक बघा 1000 रुपयाला. आता मावशी सांगतात कमी जास्त, पण जास्त नाही करणार, रेट कमी करतील, टेन्शन नका घेऊ. 1000 रुपयाला सांगतात एक जिताडा. आणि छोटेवाले कसे आहेत बघा, छोटेवाले ते 500 रुपयाला जोडी. एक 500 रुपयाला हा एक जिताडा आहे. जिताड्याचा भाव चढत चाललेला आहे. मार्गशीर्ष संपला आहे काल. माशांचे भाव तुम्हाला आजपासूनच फरक जाणवायला लागेल. इकडे पण मुशी आहेत आणि मोठ्या मोठ्या आहेत. कशी मुशी 300 रुपये जोडी. बघा 300 रुपयाला जोडी आहे मुशीची. पण मुशी मोठी आहे. साईज बघा केवढी आहे मुशीची, एवढी मोठी साईज आहे मुशीची. आणि 300 रुपयाला जोडी आहे. थोडाफार भाव होईल तुम्हाला घ्यायला आल्यावरती. आणि या छोट्यावाल्या आणि या त्या 200 रुपये जोडी आहे छोटीवाली मुशी. आणि बघा आतमध्ये पण पूर्ण मार्केट आहे, मोठं मार्केट आहे विरारचं. बोंबील दिसत आहे तिकडे आपल्याला, फ्रेशवाले बोंबील. कसा वाटा बघा 100 रुपयाला जवळजवळ 8 ते 9 बोंबील, 10 बोंबील आहेत 100 रुपयात. आणि हे पण 100 रुपयाचेच ना. थोडीची साईज वाढली आहे, एक बोंबील कमी झाला आहे, बाकी जास्त फरक नाही झाला आहे. वाटा 100 रुपयाचा आहे. हा ते छोटे आहेत ते मोठे आहेत, एक बोंबील फक्त कमी झाला आहे. हा जो वाटा आहे 100 रुपयाचा आहे कोळंबीचा. कोळंबीची साईज बघा. आणि छोटी छोटी पापलेट आहेत. कसं वाटा एकदम फ्रेश आहे 300. बघा 300 रुपयाला 10 पापलेट आहेत. 9च आहेत, 9 पापलेट आहेत, एक लावून मिळेल. हा छोटावाला काय 100चा आहे. 200ला नको ना. हा बघा हा 200 रुपयाला हा 10 पापलेटांचा. पापलेटं पण आहे छोटी छोटी आणि बोंबील पण आहे. दादांकडे कुप्पा बघा, कुप्पेच कुप्पे कडं झाले आहेत, एकदम फ्रेशवाले कुप्पे. हा कसा आहे कुप्पा बघा 200 रुपयाला पीस आहे. म्हणजे 200 रुपयाला एक कुप्पा आहे. आणि बघताय एवढे कुप्पे कापलेले आहेत. असा एकदम बर्फीसारखा पीस असतो कुप्पाचा. मस्त असा कटिंग होतं कुप्पा मासा. असं तुम्हाला 100 रुपयाला पीस पण मिळेल कुप्पाचा. समजा तुम्हाला अक्का नसेल घ्यायचा, घरी माणसं कमी आहेत, तर तुम्ही हा एवढा पीस पण घेऊन जाऊ शकता. हा 100 रुपयाचा आहे. आणि तोंड कसं देतं मग 20 रुपये. बघा तोंड 20 रुपयाला मिळेल. कुप्पाचं तोंड 20 रुपयाला. हे मी पहिल्यांदा बघितलं की कुप्पाचं पण तोंड, म्हणजे छोट्यावाल्या कुप्पाचं. मोठ्या कुप्पाचं तर आपल्याला माहीत आहे, पण छोट्या कुप्पाचं तोंड पण मिळतं 20 रुपयाला इकडे. राणी मासा कसा आहे 200 रुपये. हा 200 रुपयाचा वाटा आहे. बघा जवळजवळ 8 ते 10 राणी मासे आहेत 200 रुपयामध्ये. आणि छोटा आहे तो 100 रुपयाचा आहे. मासे तेवढेच आहेत, फक्त साईजमध्ये फरक आहे. हा मोठा आहे, हा छोटा आहे. चायना मिळणार तुम्हाला 200 रुपयामध्ये, तो वेगळा घ्यायला लागेल. लाल मासा कसा आहे ते 200ला 6. आणि यांचे डोळे हलत आहेत का. हा बघा डोळे हलत आहेत. मस्त असा बोनलेस कट केला आहे कुप्पा मासा. एकच काटा असतो मध्ये. आणि तो पीस काढला तो पूर्ण बोनलेस झालेला आहे. हा कसा कुप्पा आहे ताई बघा. हा 150 रुपयाला कुप्पा, हा 100 रुपयाला कुप्पा मासा. सहामध्ये एकच काटा असतो. हा काटा काढला की पूर्ण कुप्पा मासा तुमचा बोनलेस होणार आहे, बर्फीसारखा एकदम. इकडे आतमधल्या साईडला दिसत आहे ते मोठे मोठे हलवे. कसा हलवा 2,500. बघा हा पूर्ण हलवा 2,500चा आहे. आणि जवळजवळ 3 किलोचा हलवा असेल, 3 किलोच्या आसपासचा. आणि हेकरू कसं आहे 1000 रुपयाला हेकरू. सगळं नगावरती आहे ना. किलोचं काय नाही, किलोचा हिशोबच नाही. बघा मावशीने ऑलरेडी सांगितलेलं किलोचं काय नाही, सर्व नगावर मिळेल. आणि हा घोळ कापला आहे ना, कसा आहे घोळचा तुकडा 300 तुकडा आहे, 1200 रुपये किलो आहे. हा किलो 1200. बघा किलो 1200 रुपयाला मिळेल तुम्हाला घोळ मासा. आणि तुकडा घेतला तर हा दाडा आहे आणि हा घोळ आहे. हा 1200 रुपये किलो घोळ. दाडा आहे तो 1500 रुपये किलो. म्हणजे दाडा मासा महाग आहे घोळपेक्षा. हा 1500 रुपये किलो आहे. आणि पीसवरती पण मिळेल तुम्हाला. बघा हे पीस आहे. इकडे मावशीकडे ना मोठे मोठे मासे सगळे वेगवेगळे. हा बघा हापूस आहे. आणि हा कसा हापूसचा पीस बघा 300 रुपयाला हापूसचा पीस सांगते मावशी, 200 रुपयाला देईल. बघा हापूस मासा कापून ठेवलेला आहे. बाकी सुरमई पण कट केलेली आहे. आणि किलो कशी 1000 रुपये किलो कापलेली सुरमई आहे, अक्की नाही. तुम्हाला एकदम फक्त फ्रेश पीस मिळतील 1000 रुपये किलोमध्ये. आणि रावस कसा आहे बघा, रावस पण 1000 रुपये किलो आहे. इकडे वाम आहे, पिवळीवाली वाम. कशी किलो बघा 1200 रुपये किलो पिवळी वाम. म्हणजे तुम्हाला इथे किलोवर पण मिळेल, वाट्यावर पण मिळेल, तुम्ही घ्याल तसं मिळेल. दाडाची मुंडी कशी बघा 600 रुपयाला मुंडी. ही गोळची आहे ना, ही कशी
पण 600. बघा ही पण 600 रुपयाला आहे. बघा इकडे या मावशीकडे पण तेवढेच मोठे मोठे मासे आहेत आणि या मावशीकडे पण मोठे मोठे मासे आहेत. आणि बघा हा एवढा मोठा हापूस आहे आणि हा पण तेवढाच होता. बघा साईज तेवढीच होती. आता जो आपण तुकडा बघितला तो ही सुरमई आहे. ही अख्खी सुरमई तुम्हाला 1000 रुपयाला मिळेल आणि मी सांगतो तुम्हाला ही जवळजवळ 1.5 किलोच्या आसपासची सुरमई असणार आहे. ही 1.25 ते 1.5 किलोची आणि ही जरा छोटी आहे. ती तुम्हाला 800 रुपयाला मिळेल सुरमई. पापलेटं कशी आहेत आपली? 500 रुपयाला 3 पापलेट आहेत सफेद पाण्याची. 4 काढून दे. बघा एखादा लावून देईल मावशी, 4 देतील 500 रुपयाला. शिंगाडे कसे आहेत मावशी? बघा 250 रुपयाला एक शिंगाडा. एक ना बघा मोठा शिंगाडा आहे 250 रुपयाला एक. आणि हे शिंगाडे आहेत ते 150 रुपयाला एक शिंगाडा आहे. साईज छोटी आहे. 200 रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला मुशीची. करली मासा आहे एवढा मोठा आहे बघा. हा 300 रुपयाला आहे. आणि काल मार्गशीर्ष संपला आणि आज मग गर्दी बघा मार्केटमध्ये केवढी आहे. ती जागा नाही चालायला, एवढी गर्दी आहे. चालायला जागा नाही. मार्गशीर्ष संपल्या. ही आहे ती 200 ना. बघा ही 150 रुपयाला ही करली मिळेल तुम्हाला या मावशीकडे. आतमध्ये पण बरेच जण आहेत पण सुरुवातीलाच आपल्याला या मावशीकडे करली दिसलेली आहे. आणि इकडे डोमीचा वाटा कसा आहे बघा 200 रुपयाला या 5 डोमे आहेत. थोड्या छोट्या मोठ्या आहेत बघा. एक लावून देणार. आणि फ्रेश डोमे आहेत. 200 रुपयाला वाटा आहे. मांदेली आहे ताजी मांदेली 50 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा. आणि बोंबिलचा वाटा आहे तो 100 रुपयाचा आहे. करदी ती 50 रुपयाची. इकडे आपल्याला पाकड दिसते. पाकडचा तुकडा कसा आहे बघा 200 रुपयाला पीस आहे पाकडचा. 200 रुपयाला कुठला पण तुकडा घ्या. हे मोठी सुरमई आहे 6 किलोची. आणि हा घोळचा काटा आहे. कसा आहे काटा घोळचा बघा 300 रुपयाला तुम्हाला हा काटा मिळणार आहे घोळचा. आणि हा तुमच्या कालवणाला 1 नंबर असतो. याचा कालवण 1 नंबर होतं. आणि हा तुकडा 300 रुपये बघा. आणि हे बोनलेस पीस आहे. हा पण 300 रुपयाचाच आहे. हा पण घोळचाच आहे. आणि वाम बघा केवढी मोठी आहे. वाम कशी आहे केवढा स्लाइस देणार बघा 200 रुपयाला एवढा स्लाइस मिळणार तुम्हाला वामचा पिवळीवाली वाम. आणि सुरमई कशी किलो देणार? पीसवर देणार. हा सुरमईचा एक पीस तुम्हाला 200 रुपयाला मिळेल. जास्त मोठा पीस नसतो बघा एवढाच पीस असेल. याच्यापेक्षा पण बारका म्हणजे आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ना तो स्लाइस पीस 200 रुपयाला. 3 घेतले तर 500 रुपयाला पीस. हा रावस आहे तो 800 रुपयाचा आहे. अख्खा रावस. थोडाफार भाव होईल असं नाही की फिक्स आहे. तुम्ही या घ्यायला. सुरमई पण 800 रुपयाला बघा. जवळजवळ किलोभरच्या आसपासची सुरमई आहे. रेट होईल मी तुम्हाला सांगतोय ना. तुम्ही इथे घ्यायला आलात तर रेट नक्की होईल. मोठी मोठी सफेद पाण्याची पापलेट कशी आहेत ताई? 1500 रुपयाला जोडी बघा. 1500 रुपयाला जोडी आहे. आणि फ्रेश आहेत बघा. हे बघा संदेरी कलर अजून निघतोय. 1500 रुपयाला जोडी. आणि ही जोडी कशी? ही 1200 रुपयाला जोडी सफेद पाण्याची पापलेट आहे. आणि हलव्या कसे आहेत? 600 रुपयाला एक हलवा आहे. ह्या लाल्या आहेत 50 रुपये वाट आहे. 100चे 3 वाटे मिळतील तुम्हाला लाल्याचे. बघा लाल्या असे असतात. सुरुवातीला आपण बघितले ते शिंपले होते. काय सांगते एवढ्या शिवल्या तुम्हाला 100 ते 150 रुपयाला मिळतील. बरोबर आहे त्यांचं. यात थोडंसं मांस कमी असतं आणि त्या शिवल्यांमध्ये मांस थोडं जास्त असतं. हा तर फरक असतोच नक्की याच्यामध्ये. मावशी पाकड कापते. कसा पाकडचा तुकडा? 200 रुपयाला तुकडा आहे. आणि केवढी मोठी पाकड आहे बघा. किती किलोची पाकड होती मावशी? किती किलोची पाकड होती? 8 किलोची बघा. 8 किलोची एवढी मोठी पाकड. मी तर पहिल्यांदा कापताना बघतो एवढी मोठी पाकड. याच्या आधी कधी नाही बघितली मी एवढी मोठी पाकड कापताना. 8 किलोची पाकड. तेवढा तुकडा आहे बघा ना. आणि एक तुकडा 200 रुपयाला ना बघा. एक तुकडा 200 रुपयाला. आणि हे पाकडचं काळीज आहे. हे कसं? 200 रुपयाबरोबर. म्हणजे ह्या तुकड्याबरोबर थोडंसं काळीज तुम्हाला मिळेल. काळीज पाहिजे तर तुम्हाला हा तुकडा घ्यावा लागेल. पाकडचा काळीज पाहिजे तर. इकडे खाडीची कोळंबी आहे. कसा वाटा? बघा 100 रुपये वाटा आहे खाडीच्या कोळंबीचा. आणि एकदम फ्रेशवाली कोळंबी जिवंतवाली असते. तिथून इथे येईपर्यंत थोडीफार मेली असेल पण आहे. थोड्याफार हलत आहेत थोड्याफार गेल्यात. यमसदनी पोचलेले आहेत. पण 100 रुपयाला हा वाटा आहे. इकडे दिसले आपल्याला हिरवी टोळ. ही मोठ्या चोचीची असते. 400 रुपयाला एक टोळी बघा. एवढी मोठी टोळ आहे हिरवी टोळ. 400 रुपयाला एक. आणि हे आतमधल्या साईडला मार्केट आहे सर्व. हे बघा एवढा विरारचं. आत्तापर्यंत आपण बाहेर फिरत होतो पण आतमध्ये पण मार्केट आहे. एवढं मोठं मार्केट आहे एकदम मच्छी मार्केट. आणि शनिवारच्या दिवशी तर एवढी गर्दी आहे. रविवारी तर उभं राहायला जागा नसेल इथे. कसा एकरू? 1200 रुपयाला एकरू आहे. आणि मोठा एकरू आहे. आणि जिताडा
बघा जिताडा आहे 1500चा. किती किलोभर असेल बघा, 1.5 किलोच्या आसपासचा हा जिताडा असेल, थोडासा जास्तच भरेल. आणि हा तुम्हाला 1500 रुपयाला मिळेल जिताडा. इकडे गोड्या पाण्याचा तुम्हाला कटला दिसतोय. कसा कटला? 240 रुपये किलो आहे बघा 240 रुपये किलो. किलोवर आहे कटला. गोड्या पाण्याचे मासे किलोवरच असतात. आणि इकडे आपला काळा मासा म्हणजेच चिलापी, हा कसा? 300 का 2 300 रुपयाला 2. बघा 2 पीस आहेत, म्हणजे 2 चिलापी मिळतील तुम्हाला 300 रुपयाला. इकडे शिवडा मासा कापलेला आहे, त्याची मुंडी आहे आणि शेपटी आहे. कशी देते शेपटी ही? 300 ला. बघा 300 रुपयाला एवढा शिवडा मासा मिळेल तुम्हाला. इथे गोड्या पाण्याचे पण मासे मिळतात समुद्राच्या माशांबरोबर. आपल्याला दिसलेत विरारच्या मार्केटमध्ये खुबे. हे बघा ह्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला बारीक पिन टाकून त्यातलं मांस काढावं लागतं आणि त्याचं काय ते कांदा आणि तेलामध्ये परतून हे बनवायला लागतं. काय ते जेवण बनवतात ते. आता मी नाही बनवत कधी, पण मी असं ऐकलेलं आहे आणि बघितलेलं आहे. असे हे खुबे ते सगळीकडे दिसत नाहीत, पण विरारच्या मार्केटमध्ये नक्की दिसलेत. कसा वाटा? बघा 50 रुपयाला वाटा. आणि कोणाला स्पेशल खुबे हवे असतील तर बघा ह्या ताईंकडे मिळतील तुम्हाला विरारच्या मार्केटमध्ये. खुबे खूप रेअर मिळतात असं वाटतं मला, कारण सगळ्या मार्केटमध्ये नाही दिसत मला. इथे दिसतात विरारच्या मार्केटमध्ये. ह्या ताईंकडे पण हे खुबेच आहेत. हे मार्केटची एंट्री आहे. इकडून आतमध्ये या, तुम्हाला मिळतील. बाजूच्या गल्लीत आला तर इथे पण एक एंट्री आहे. बघा भरपूर खुबे आहेत इकडे. खुब्यांचं सीझन आलाय वाटतं. 50 रुपये वाटा. बारके बारकी चिल्लप आहेत. कसा वाटा? 100. बघा 100 रुपयाला बारके चिल्लप आहेत. इकडे आहेत ते प्रॉपर शिंपले. कसा वाटा? बघा 100 रुपयाला एवढे शिंपले मिळतील तुम्हाला. आणि इकडे आहेत कालवं 100 रुपयाला. म्हणजे मी नावं सांगतो अशी असते, बरोबर नावं सांगतो 100%. कालवांचा वाटा आहे तो 100 रुपयाचा. ते रोहू मासा पण दिसला आपल्याला. आणि हा आहे 200 रुपये किलो. किलोवर आहे. गोड्या पाण्याचे मासे किलोवर मिळतील तुम्हाला. हे सुरमई कशी आहे? बघा 700 रुपयाला सुरमई आहे. थोडाफार भाव होईल. चपटी सुरमई आहे, चांगली सुरमई. बघा इकडे सुरमई कापली बघा, एकदम भारीवाली सुरमई या मावशीकडे. वडा मासा कसा आहे? वडा 300 रुपयाला वडा मासा. मोठा आहे वडा मासा 300 रुपयाला. बोटं भरपूर आहेत मार्केटमध्ये. आणि फार्मची कोळंबी पण या मार्केटमध्ये भरपूर आहे. इकडे पाकड आहेत, छोट्या छोट्या पाकड्या. कसे आहे? बघा 150 रुपयाला एक. आणि काट्यावरनं हात फिरून बघा, ऑलरेडी तो असा लागतोय ना काटा. बघा हा सांभाळायला लागतो पाकडचा काटा. आणि 150 रुपयाला एक पाकड आहे. हा वावसारखा जरी दिसत असला तरी हा किलस मासा आहे. बघा वावसारखाच दिसतोय. आणि ह्या किती रुपये? 200ला वाटा. बघा 200 रुपयाला तुकडा आहे. आणि कंबरेसाठी स्पेशल. बघा मावशी सांगते कंबरेसाठी हा मासा खायचा, कंबर दुखत असेल तर. बघा हे दादा सांगते सूप बनवायचा. बघा रस्सा बनवायचा याचा मस्तपैकी. ह्यांच्याकडनं बनवून घ्यायला लागेल आपल्याला रस्सा पण. बनवता आला पाहिजे ना रस्सा आपल्याला. गरम मसाला आहे, गरम मसाला हां तो मारून घ्यायचा. आता खाडीचाच आहे ना? बघा हा खाडीचा मासा आहे. बघा 200 रुपयाला एवढे वाम तुकडा. वामचा तुकडा 200 रुपये. अजून एक नाव कळलेलं आपल्याला माशाचं आणि मासा पण दिसलेला आहे, खरवटा मासा. कसा वाटा? 300 रुपयाला 2 आहेत. हे खरवटे मासे. नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं प्रत्येक वेळेला आपल्याला. प्रत्येक मार्केटमध्ये काहीतरी नवीन. खरवटा मासा. आणि हेकरूचा वाटा कसा आहे? 300 रुपयाला 3 हेकरू आहेत. कोत्या मासा आहे हा. आणि कोत्या माशाचे तुकडे आहेत. कसे आहे? 200 रुपयाला हा तुकडा आहे कोत्या माशाचा. कोत्या मासा पण चांगला महाग विकला जातो. बघा एवढा तुकडा 200 रुपयाचा. कंबरेसाठी स्पेशल किलीस मासा. मोठा रावस आहे, सुरमई आहे, वाम आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश मासे आहेत. आणि ती कापली सुरमई. ते बघा इथे कापते ताई सुरमई. सुरमई कापली आहे. ती कशी किलो आहे सुरमई ताई? पीसवर आहे. बघा एवढा पीस मिळेल तुम्हाला 500 रुपयाचा. याचे 3 पीस होतील आरामात. 3 ते 4 पीस होतील. म्हणजे तुम्हाला 500 रुपयाला 4 पीस मिळतील एवढे मोठे सुरमईचे. आणि रावसचा केवढा पीस आहे? बघा 300 रुपयाला एवढा पीस आहे. बघा दाखवतो. आणि 500 रुपयाला एवढा आहे. करली कशी आहे एवढी मोठी? बघा 400 रुपयाला ही करली आहे. 350 रुपयाला मिळेल. आणि टोळ आहे एवढी. कशी टोळ? बघा ही टोळ 400 रुपयाला मिळेल तुम्हाला. हिरवीवाली टोळ लांब चोचवाली 400 रुपयाला. बघा ही सुरमई तुम्हाला 1200 रुपयाला मिळेल. आणि ती सुरमई 800 रुपयाला. आणि या काटेरीचा वाटा 100चा ना? बघा 100 रुपयाला काटेरीचा वाटा आहे. खाजरी मासा कापून ठेवला. कसा तुकडा? बघा 150 रुपयाला हा खाजरी मासाचा तुकडा मिळेल तुम्हाला एवढा.
काजरी मासा. जिकडे स्पेशल कोळी लोक राहतात, आगरी लोक राहतात, तिकडे तुम्हाला असे वेगवेगळे मासे बघायला मिळतील. काजरी म्हणा किंवा असा काटेरी म्हणा. ताम मासा पण बघायला मिळाला मार्केटमध्ये. छोटे आहेत, मोठे नाही आहेत. कसा आहे 600 रुपयाला तुम्हाला हा ताम मासा मिळेल. कुठला पण घ्या 600 रुपयाला हा ताम मासा. बघा 500ला फायनल देईल म्हणून सांगितलं मावशीने. 500 रुपयापर्यंत तुम्हाला ताम मासे मिळतील. इकडे पण आपल्याला ही पाकड मासा दिसलेला आहे. केवढा मोठा आहे बघा, कट केलेला आहे. बघा हे आरनाळ्यावरनं आणलेले ताजे ताजे मासे आहेत. हे पाकडचे असे तुकडे आहेत. कसा तुकडा हा बघा 200 रुपयाला पाकडचा तुकडा आहे. थोडाफार भाव कमी होऊन जाईल तुम्हाला, पण बघा ही पाकड कापली आहे ना, ह्याचाच तुकडा आहे हा. त्या पाकडचं काळीज बघा केवढं आहे ते. तुम्हाला या प्रत्येक तुकड्याबरोबर ते मिळेल. फक्त सिंगल काळीज नाही मिळणार. काळीज घ्यायचं असं 10 तुकडा घ्यायला लागेल 200 रुपयाचा. आणि हे सर्व आरनाळ्याचे फ्रेश मासे आहेत. असा असतो हा खाजरी मासा. मगाशी आपल्याला कापलेला बघायला मिळाला. इथे अक्का आहे खाजरी मासा. तर अक्का विकणार की कापून विकणार? अक्का कसा बघा 700 रुपयाला अख्खा. आणि इकडे हिरवी टोळ आहे, जिला कलर हिरवा आहे. अशा आपण मोठ्या मोठ्या हिरव्या टोळ बघायला मिळतात. कशी टोळ मावशी? बघा 300 रुपयाला तुम्हाला ही हिरवी टोळ मिळेल या मावशींकडे. आणि सर्वांचं सध्या टी टाईम झालेलं आहे. सगळ्या मच्छी मार्केटमध्ये ना एक मटनवाला पण बसला, पण मटणाचे काही पीसेस आहेत. अख्खा बोकडाचं मटण नाही आहे हा बघा. आणि ह्याच्याकडे कलेजी आहे, वजडी आहे, हे तोंड पण आहे, जीभ. हे कसा बघा 200 रुपयाला 5 जिभा. हे अख्खा दाखव कसं उचलून जरा. हे बघा हे कलेजी आहे. हे तुम्हाला 150 रुपयाला मिळणार आहे एवढं सगळं. आणि वजडी कसा बोलला बघा 150 रुपयाला 2 वजड्या. आणि ह्या सर्व तो देवनारवरनं आणतो. त्याने सांगितलं आपल्याला देवनारवरनं होलसेलमध्ये घेऊन येतात आणि इथे येऊन विकतात. हा एकटाच हा, दुसरं कोणी नाही तुम्हाला. पूर्ण मच्छी मार्केट आहे, त्याच्यामध्ये हा एकटाच बसलेला आहे. तर मंडळी असं होतं हे विरारचं फिश मार्केट, ताज्या माशांचं मार्केट. तसं विरार फेमस आहे ते ड्राय फिशसाठी. मग ताज्या मासे पण चांगले चांगले होते आतमध्ये, म्हणजे फ्रेश होते. आणि स्पेशली आरनाळ्याचे होते. आरनाळ्या किल्ल्यावर म्हणजे ताईने सांगितलं आपल्याला. जास्त मोठे मासे नव्हते, पण जे पण होते ते आपल्यासाठी इनफ होते. म्हणजे आपण जर घरी घेतो आहे तर आपल्यासाठी चांगले मासे होते. सुरमया होत्या मोठ्या मोठ्या. स्पेशली आपल्याला मोठे मोठे पाकड बघायला मिळाले. सुरुवातीला त्यांनी 8 किलो सांगितले, पण ती जास्त असते ना. 8 किलो नाही, 8 किलो तर जास्तच पाकड असतात 100%. आणि ते बघितलं तर तुकड्यावरती विकतात ते. आणि हे जे मार्केट आहे ना, हे तुम्हाला बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 4 दिवशी भेटेल. 4 दिवशी कन्फर्म हे मार्केट असतं. आणि शनिवार आहे तरी गर्दी बघितली की ती मार्केटला. म्हणजे रविवारी तर तुफान गर्दी असणार, म्हणजे वाराच्या दिवशी तर तुफान गर्दी असणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला विरार फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.